महत्वाची घडामोड उमेदवार देण्यावरून पार्थ पवार आणि काँग्रेस यांच्यात घमासान पाहायला मिळतंय। कुटुंबियांच्या पूर्व पुण्याईवर खासदार झालेल्यांनी काँग्रेसच्या डाऊनफॉलवर बोलू नये असं काँग्रेसनं म्हटलंय। कृतज्ञ मुलानं काँग्रेसबद्दल न बोललेलंच बरं असंही काँग्रेसनं म्हटलंय। पार्थ पवार यांनी केलेल्या टीकेवरून काँग्रेसनं पलटवार केलाय। दरम्यान काँग्रेसला जनभावनेची कदर असेल तर उमेदवारी मागे घेतील असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने उमेदवार दिलाय, त्यावरून पार्थ पवारांनी काँग्रेसला डिवचलाही। काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाल्याची टीका पार्थ पवारांनी केली। कुटुंबियांच्या पूर्व पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने काँग्रेसच्या डाऊनफॉलवर बोलू नये अशी पोस्ट करत महाराष्ट्र काँग्रेसनं पार्थ पवारांवर पलटवार केलाय। पार्थ पवार नेमकं काय म्हणाले होते ते पाहूया। जशी वेळ येईल तसं सामोरं जावं लागतं। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून कोणालाही थांबवू शकत नाही। निवडणुकीला सामोरं जाऊ। पाठिंब्यासाठी कोणालाही फोन करणार नाही, पण वाईट वाटतंय की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालाय। यावर काँग्रेसला देखील पलटवार केला आहे। धड भाषणही देता न येणाऱ्या कुटुंबियांच्या पूर्व पुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही झालं का? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या महाशक्ती समोर सरेंडर झालेल्या या कृतज्ञ मुलाने काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील। या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यामध्ये FIR नोंद केला। तिथे सरकार काँग्रेसचं आहे। काँग्रेस पक्षाचे बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रामध्ये गुन्हा नोंद करा, निवडणुकीमधून माघार घेऊ अशी मागणी करतायत। यावर देखील या कृतज्ञ मुलाने बोलायला हवं। पार्थ पवार वयानं लहान आहे आमच्यापेक्षा, त्याच्यामुळे मला त्याच्यावर काही प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही। कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळ सांगेल। की एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याचं निधन झालं तर त्या ठिकाणची निवडणूक त्यांच्या कुटुंबातील एखादी सदस्य जर लढत असेल तर बिनविरोध करून देण्याची परंपरा ही राहिलेली आहे। त्या राजकीय परंपरेला छेद देण्याचं काम हे काँग्रेसनं त्या ठिकाणी केलेलं आहे। ही लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार हा सगळ्यांना आहे, त्याच्यामुळे लोक त्यांची मतं मांडत असतात। एक तर मला असं वाटतं हा प्रश्न मला विचाराव्याच्या ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट जो आहे त्या गटाच्या नेत्यांना तुम्ही विचारलं पाहिजे, कारण का त्यांच्या एका खासदाराचं ते मत, याचा अर्थ त्यांच्या पक्षाचं ते मत असेल। एक तर कौटुंबिक सल्ला चॅनलवर दिला जात नाही, हा घरात दिला जातो। म्हणजे माझ्या मुलांना सल्ला द्यायची वेळ आली तर मी काही चॅनलवर येऊन सांगणार नाहीये, मी माझ्या मुलांना घरात काय सांगायचं ते सांगेन। तुम्ही सत्तेत असला काय, तुम्ही विरोधात असला काय, तुम्हाला जमिनीवर राहणं हे फार महत्त्वाचं असतं। काल पारकडनं जी स्टेटमेंट झाली ती योग्य नव्हतीच। कुठलाही पक्ष तसा संपत नसतो। अजितदादा काँग्रेस बरोबर 15 वर्ष जे आहेत सरकारमध्ये होते। जर तुम्ही तुमच्या हे लक्षात येत नसेल तर मग त्याला काय म्हणायचं, म्हणून तो ते प्रकारचा त्रागा होता। मला असं वाटतं काँग्रेस पक्षाला जनभावनेची थोडीही कदर असेल आणि जनतेचं मत काय आहे, जनतेची नस काय आहे हे जर काँग्रेस पक्षाला लक्षात येणार असेल तर मला विश्वास आहे की ते उमेदवार परत घेऊन त्या ठिकाणी सुनेत्राताई पवार यांना बिनविरोध निवडून